मंडळी, आज नागपंचमी निमित्त पारंपरिक पद्धतीने लापशीची खीर बनवूया। बऱ्याच ठिकाणी गव्हाची खीर बनवली जाते, तर आज मी तुम्हाला लापशीची खीर इन्स्टंट बनवून दाखवणार आहे। तर इथे यासाठी 1 वाटी लापशी घेतलेली आहे। लापशी चांगली स्वच्छ करायची आहे, कचरा काय असेल तर काढून टाकायचा। यानंतर 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून यामध्ये 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि भिजत अर्धा तास ठेवून द्यायची। अर्ध्या तासाने पाहू शकता तर लापशी छान शिजली आहे। यामध्ये 4 कप पाणी घालायचं, मीठ घालायचं, तूप घालायचं, 1 चमचा सुक्या खोबऱ्याचे काप घालायचे आणि 7-8 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायच्या। तर 7-8 शिट्ट्यामध्ये लापशी छान शिजते। गूळ किसलेला घालायचा, वेलची पावडर, सुंठ पावडर आणि थोडंसं जायफळ पावडर यामध्ये घालायची। यामुळे खिरीला चांगली चव येते। सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे, दूध घालायचं आहे, पुन्हा मिक्स करून घ्यायचं। यानंतर 2 चमचे तुपामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घ्यायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालायचे। मस्त नागपंचमी स्पेशल पारंपरिक खीर तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि